ठीक आहे, सगळ्यांना आता दिसते पीडीएफ, आवाज येतोय? हॅलो, हा आवाज येत आहे सगळ्यांना? पीडीएफ दिसत आहे? हो सर. हो सर. ओके, बघा जो आपला 8वीचा विज्ञान आहे, तर या 8वीच्या विज्ञान टेक्स्ट बुक मधील नोट्स आहेत. बरेचसे घटक तुम्हाला हे झालेले आहेत, त्याच्यामुळं आपण ही जी पीडीएफ आहे किंवा 8वीचं जे टेक्स्ट बुक आहे थोडं वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. खूप पेजेस आहेत, बरेचसे आपल्याला माहिती याच्यातील ऑलरेडी आहे. जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण हायलाइट करूया. बघा, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. एक आहे वनस्पती व प्राणी, व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलिया. तर इसवी सन 1866 मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. एक त्यांनी वाढवली ती म्हणजे प्रोटिस्टा. त्याच्यानंतर 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले. त्यांच्यानुसार आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी हे 2 गट केले. त्याच्यानंतर इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले: मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. तर इथं मोनेरा एक्स्ट्रा आलेला आहे, इथं प्रोटिस्टा एक्स्ट्रा आलेला आहे. तर चॅटन यांनी आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता, तर बायोडायव्हर्सिटी आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 लाख प्रजाती किंवा जाती यात आहेत. रॉबर्ट हार्डिंग 1920 ते 1980 हे अमेरिकन पारिस्थितिकी तज्ज्ञ इकोलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. त्याच्यानंतर वर्गीकरणासाठी पिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. बघा, एक आहे सजीव, एक आहे सजीव सृष्टीचं वर्गीकरण त्यांनी अतिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. याच्यामध्ये एक पेशीय, याच्यामध्ये पण एक पेशीय, तर बहुपेशीय. याच्यामध्ये एक पेशीय मध्ये सृष्टी मोनेरा, एक पेशीय दृश्य केंद्रिकेमध्ये सृष्टी प्रोटिस्टा आणि बहुपेशीय मध्ये पुन्हा सृष्टी 3 कवके, वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर सजीवांची किंवा पेशीची जटिलता, अतिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी, एक पेशी आणि बहुपेशी सजीवांचे प्रकार ते पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, स्वयंपोषी कवके, परपोषी प्राणी, परपेशी, भक्षक. तर हे पण आहे. जीवन पद्धती, लाईफस्टाईल, उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक कवके. वर्गानुवंशिक संबंध बघा, अतिकेंद्रिकी, दृश्य केंद्री, एक पेशी ते बहुपेशी. तर प्रश्न आपल्याला याच्यातून येऊ शकतो. मोनेरा सृष्टी 1 मोनेरा, त्याचे फीचर्स काय आहेत किंवा त्याची लक्षणं काय आहेत? हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे मोनेरा, म्हणजे लॅक्टोबेसिला. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. हे सजीव एकपेशीय असतात, स्वयंपेशी किंवा पोरपोशी असतात. हे अधिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्रक पेशांगके असतात. त्याच्यानंतर प्रोटिस्टा, प्रोटिस्टामध्ये काय आहे? एक पेशी असून पटलबद्ध केंद्रक असते. प्रचलनासाठी महत्वाचं आहे, छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. उदाहरणार्थ बघा, स्वयंपोष असतात ते, उदाहरणार्थ युग्लिना, वॉलक्वॅक्स,
किंवा पेशीत हरितलवके असतात. पोरपोशी, अमिबा, पॅरामिशियम, प्लाझ्मोडियम हे पण असतात. कवके बघा, कवकेमध्ये काय आहे महत्वाचं, सृष्टीत परपोशी, असंश्लेषी, दृश्य केंद्रिक सजीवांचा समावेश होतो. त्याच्यानंतर मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर जगतात. पेशीभट्टिका कायटिनची असते. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा, फिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या आहेत. फिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या आहेत. तरी आजही अनेक शास्त्रज्ञ फिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. संस्थेचे कार्य राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. भारतातील वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अर्थरित्या 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. तर एकूण सजीवांचे सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण दिले अतिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. अधिकेंद्रिकीमध्ये जीवाणू आहे, अधिजीव, कवके आणि शेवाळ हे दृश्य केंद्रिकीमध्ये आहे. तर हे पण आपण त्या दिवशी पाहिलेलं आहे. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर, 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. तर मायक्रो आणि नॅनो याचं पण कन्व्हर्जन आपल्याला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतो. बॅक्टेरिया, जीवाणू, आकार 1 ते 10 UM आहे. एकच स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती कॉलनीज बनवतात. जीवाणू पेशी अधिकेंद्रिकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भट्टिका असते याच्यामध्ये. बघा, आता असा प्रश्न येतो तुम्हाला, बहुजन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन होते. कशाचे? जीवाणूचे. आदिजीव, प्रोटोझोन. तर याच्यामध्ये आदिजीव आकार सुमारे 200 UM असतो. एक पेशी असतात, विविध आढळते. त्याच्यानंतर कवके आहेत. प्रजनन, आदिजीवांचं प्रजनन द्विखंड पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामिशियम गढूळ पाण्यात आढळतात. अँटीमिबा, हिलोस्टिलिटिका अमांश होण्यास कारणीभूत असतात. युग्लिना स्वयंपोषी वनस्पती आहे. कवके 10 UM ते 100 UM पर्यंत असतात. बघा, कवकांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, अळंबी म्हणजेच मशरूम. शैवाल आकार 10 UM ते 100 UM असतो. पाण्यात आढळतात. दृश्य केंद्रीय एकपेशीय स्वयंपोषी सजीव असतात. उदाहरणार्थ क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हायरस, विषाणू आकार 10 UM ते 100 UM असतं. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्माच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. विषाणू म्हणजे काय आहे? सजीव निर्माच्या सीमारेषेत आहेत. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजी मध्ये केला जातो. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की स्वतंत्र कणाच्या रूपात आढळणाऱ्या विषाणू म्हणजे DNA. तर डिऑक्सोरायबो न्यूक्लिक ऍसिड किंवा आम्ल, RNA रायबो न्यूक्लिक आम्ल पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. दोन्हीचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. बघा, मानवाला पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, एड्स विषाणू इत्यादी रोग होऊ शकतात. गुरांना
पिकॉर्ना व्हायरस होऊ शकतो. वनस्पतीला टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखूवरील मोझॅइक विषाणू इत्यादी. जीवाणू बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवरती हल्ला करतात. विषाणूंबद्दल ती अधिक माहिती आहे. त्याच्यानंतर आरोग्य व रोग. तर सुस्थिती असणं म्हणजे आरोग्य आहे. ठीक आहे. तर रोगांचे प्रकार पाहूया कालावधीनुसार, कारणानुसार. रोगांचे प्रकार एक आहे कालावधीनुसार, कारणानुसार. दीर्घकालीन तीव्र रोग, उपजित अनुवंशिक. बघा डाऊन सिंड्रोम आहे, डाऊन संरक्षण. संसर्गजन्य रोग सर्दी, फ्लू, डेंग्यू. असंसर्गजन्य रोग मधुमेह, हृदयविकार. थोडक्यात लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा संसर्गजन्य रोग किंवा संक्रमक होणारे रोग, तर हवा, पाणी, अन्न किंवा वाहक, कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. फॉर एक्झाम्पल बघा रोगाचे नाव क्षय, ट्युबरक्युलोसिस कारक जीवाणूमुळे होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतो. माध्यम काय असतं, थुंकीतून हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे. लक्षणे दीर्घ मुदतीत खोकला, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त येणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास होणे. उपाय व उपचार बीसीजी लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषध घ्यावे. डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. ठीक आहे. तर महत्वाचे जे रोग आहेत ते आपण घेऊया. त्यापुढे कावीळ. तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये या प्रकारची लक्षणं आढळतात तर खालीलपैकी कोणता रोग त्याला झालेला असावा असं प्रश्न असतो. बघा भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा अशी लक्षणे एका रोग्याला आहेत. तर कोणता रोग आहे? कावीळ, हेपॅटायटिस. विषाणू हेपॅटायटिस HBCDE आहे, ABCDE. संक्रमणाचे माध्यम पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपरात. उपाय काय करावे लागतील याच्यावरती आपल्याला पाणी उकळून व गाळून घ्यावे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. त्याच्यानंतर रोगाचे नाव अतिसार अर्थात हागवण, डायरिया कारण जीवाणू, विषाणू, शिगेला बॅसिलस, अँटीमिबा. त्याच्यानंतर दूषित अन्न व पाणी माध्यम, पोटदुखी लक्षण, पाण्यासारखे पातळ जुलाब होतात. अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे. जलसंजीवनी अर्थात ORS त्याला द्यावं. पटकी, कॉलरा मागच्या वेळेस प्रश्न आला होता याच्यावरती. जीवाणू, दूषित अन्न व पाणी या संक्रमणाच्या माध्यमातून होत. बघा उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. स्वच्छता राखावी, त्यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. विषम ज्वर, टायफॉइड, जीवाणू, साल्मोनेला टायफी, दूषित अन्न व पाणी संक्रमणाचे माध्यम आहे. लक्षणे बघा भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ, उठणे, अतिसार, 104 फॅरनहाइट पर्यंत ताप येणे. उपाय काय करता येतील आपल्याला त्याच्यावरती? स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. डेंगू, साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात व त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवू शकतात. त्यापैकी इडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होत असतो. हा आजार फ्लेविव्हायरस या प्रकारातील डेल14 या विषाणूमुळे होतो. याच्यामध्ये लक्षणं काय असतात? तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या, डोळ्याच्या खोबणीत दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका म्हणजे प्लॅटलेट्स काय होतं प्रमाण कमी होतं. बघा हिवतापाचा प्रसार अॅनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. अॅनाफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते महत्वाचं, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी किंवा गटार येथे असतात.
त्याच्यानंतर स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्यांद्वारे माणसांना होतो. प्रसार होण्याच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होतो. विशेष म्हणजे लक्षणे बघा, धाप लागणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे. निदान कसं करायचं? घशातील द्रव पदार्थाचा नमुना राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIP पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NIDC CD दिल्ली येथील प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था आहे. मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली होती. स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा ए, लक्षात ठेवायचं. स्वाईन फ्लू म्हणजेच काय आहे? इन्फ्लुएन्झा ए आहे. H1N1 या विषाणूमुळे होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमध्ये. ठीक आहे. पुढे बघा, एड्स अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम अर्थात एड्स हा रोग HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती हळूहळू दुर्बल होते आणि त्याला विविध रोगांची लागण होते. ठीक आहे. तर यासाठी याचे नेमके निदान करण्यासाठी एलिसा रक्ताची चाचणी आहे. एड्स ची लक्षणे व्यक्ती सापेक्ष असतात, व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. HIV पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्या भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहे. तर HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने, व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. ठीक आहे. महत्वाचे रोग आपण पाहतोय. रेबीज प्रश्न येतो. सगळ्यांना दिसत आहे? आवाज येत आहे? हॅलो हॅलो. हो सर, दिसतंय सर. हा, तर रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. संसर्ग झालेला कुत्रा, मांजर, ससा, माकड इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जा तंतूद्वारे मेंदूपर्यंत प्रवेश करतात. जलद्वेष सगळ्यात महत्वाचं लक्षण. जलद्वेष त्याला हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याविषयी भीती, हे या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. लस देऊन त्याचं संरक्षण करता येतं. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. रेबीज लोकांची लक्षणे 2 ते 12 आठवडे, अतिशयोक्ती करत वागणे, पाण्याची भीती वाटणे. ठीक आहे. तर पुढचा आहे संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रमक रोग असं म्हटलं जातं. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्ती शरीरात उद्भवतात. एक आहे कर्करोग, कॅन्सर. अनियंत्रित अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास गाठीस दुर्दम्य अर्बुद असं म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवावर रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. कारणे बघा, कर्करोगाची कारणे: अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान. अति प्रमाणात जंक फूड, वडापाव, पिझ्झा. अनुवंशिकता हे कारण असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षणे: दीर्घकाळ खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण, गाठी निर्माण होताना, आकारण वजन घटणे. कर्करोगावरील आधुनिक निदान. तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मधुमेह, डायबिटीज. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्शुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्कराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्कराचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला मधुमेह म्हणतात.
लक्षणे, रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळतात. कारणे, अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कष्टाचा अभाव, मानसिक ताणतणाव. पुढे आहे जेनरिक औषधे. बघा, जेनरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधाची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष असतात. जेनरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा कमी असतात. पुढे बघूया. तर महत्वाचं आहे, पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 ला भारत सरकारने जाहीर केली आहे. तर या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधी कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत 80% जेनरिक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात. दिनविशेष लक्षात ठेवा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे. 14 जून जागतिक रक्तदान दिन आहे. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आहे. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. विज्ञानामध्ये 1 मार्क दिनविशेष वरती असतोच. यापैकीच येईल असं नाही, तर या पुस्तकातून कुठलंही येऊ शकतं, पण 1 मार्क दिनविशेष वरती विज्ञानावरती आहे. बल व दाब. आता बल व दाब तर बऱ्याच आहे याच्यामध्ये दिलेलं. ठीक आहे, महत्वाचं आपण घेऊया. महत्वाचं आहे, जडत्व महत्वाचं आहे. तर वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केलेल्या स्थिर स्थितीला वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते. जडत्वाचे प्रकार. विराम अवस्थेतील जडत्व. बघा, फक्त उदाहरण पाहू आपण. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. हे कशाचं उदाहरण आहे? विराम अवस्थेतील जडत्व. याच्यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर गतीचे जडत्व. बघा, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतो. हे गतीचे जडत्व आहे. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. अचानक थांबल्यास. दिशेचे जडत्व. दिशेचे जडत्व काय आहे? वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्याच्यानंतर दाब आहे. दाबाचे एकक वगैरे आपण पाहिलेलं आहे. इथून प्रश्न येतो. बलाचे एसआय पद्धतीत एकक न्यूटन आहे, तर क्षेत्रफळाचे एकक मीटर स्क्वेअर चौरस मीटर आहे. म्हणून दाबाचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर असे होईल. यालाच पास्कल असे म्हणतात. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार हे आहे. एक बार बरोबर 10⁵ पा. दाब ही अदिश राशी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वातावरणीय दाब. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यापुढे सुमारे 400 किलोमीटर पर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात होते. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ऍटमॉस्फिअर दाब म्हणतात. जसे समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसा हवेचा दाब कमी होतो. ठीक आहे. तर एक ऍटमॉस्फिअर बरोबर 100 गुणिले 10⁻³ पा म्हणजेच 1 बार 10⁻³ यम बार असं म्हणतात. ठीक आहे. महत्वाचं आपण पाहूया.
बघा, आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते. पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रातील तरफा, कप्पी, चाके या संबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. भूमिती व यांत्रिकेमध्ये त्यांचे काम अतिशय प्रसिद्धी त्यांना देऊन गेलेला आहे. घनता ते आपण पाहिलंय, घनता वस्तुमान भागिले आकारमान. ठीक आहे. पुढं धारा विद्युत, त्याच्यावरून पण प्रश्न असतो. अणूमध्ये आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित कण असतात, प्रोटॉन धन प्रभारित असतात. त्यामुळे एकंदरीत वस्तू म्हणजे अणू विद्युत दृष्ट्या उदासीन म्हणजे न्यूट्रल असते. तरीही त्यात अणू असल्याने त्यात ऋण प्रभार व धनप्रभार असतोच. म्हणूनच असे म्हणता येईल की आपल्याला सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला आहे. करंट, इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत. ठीक आहे. बघा, विद्युत प्रवाहाचे SI एकक कुलोम प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर हे आहे. ठीक आहे. बघा, तर निकेल कॅडमियम घट म्हणजे निकेल कॅडमियम सेल. तर सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत जी की इकडे तिकडे न्यावी लागतात. निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात. घट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात. ठीक आहे. इथं फोकस करा सगळ्यांनी. अणूचे अंतरांग. काही थोड्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. बघा, अणुविषयी संकल्पना 2500 वर्षाहून जुनी आहे, पण ती काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली आहे. बघा, स्वरूप नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले आहे. याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झालेली आहे. द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद ख्रिस्तपूर्व 6वे शतक यांनी सांगितले. द्रव ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्या कणांना कणाद मुनींनी परमाणू म्हणजे लहानात लहान कण असे नाव दिले. त्यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत असते. ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस ख्रिस्तपूर्व 5वे शतक यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांनी बनलेले असते, या कणांना कापता येत नाही. द्रव्यांच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ऍटम असे नाव दिले. ग्रीक भाषेत ऍटोमास म्हणजे कापता न येणारे. कापणं झाले, कापता आहे तिथं. डाल्टनचा सिद्धांत. बघा, डाल्टनचा सिद्धांत 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणु सिद्धांत मांडला. यांनी काय सांगितलं, या सिद्धांतानुसार द्रव अणूंचे बनलेले असते. अणु हे अविभाजनीय अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणु एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणु भिन्न असतात. ठीक आहे. थॉम्सन. सगळे सिद्धांत व्यवस्थित करायचे आहेत आपल्यास. याच्यातून एक प्रश्न अपेक्षित आहे. तर थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो. त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेला प्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभावामुळे होते. त्यामुळे अणू विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्याच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला. सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले.
रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा जाडी 10⁻⁴ mm घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यांतून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तीला पडदा लावून त्यांनी अल्फा कणांचा महामार्गाचा वेध घेतला. वेध आहे ते. ठीक आहे. ठीक आहे. तर अणूंची माहिती सांगितलेली आहे इथं. अल्फा कणांचा मारा त्यावरती केलेला आहे ते सांगितलेलं आहे. नंतर बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप 1913 डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर. बघा, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाने कक्षामध्ये असतात. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारतात. अणूची संरचना अतिशय महत्वाचं आहे. केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अणु अवकांचा समावेश असतो. एक म्हणजे केंद्रक. अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवकोन असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत. म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. महत्वाचं आहे, थोडं लक्ष द्या. प्रोटॉन प्लस, तर प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित, अर्थात प्रोटॉन प्लस अणुकोन असून केंद्रावरील धनप्रभार हा त्याच्या प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश पी या संज्ञेने करतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1e एवढा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे, पुन्हा विशेष महत्वाचं आहे, अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दर्शवतात. महत्वाचं आहे, त्याच्यावर फोकस करा. एका प्रोटॉनचे वस्तुमान 1 U इतके असते. 1 डाल्टन म्हणजे 1 U 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा सुमारे 1 U असते. न्यूट्रॉन हा विद्युत दृष्ट्या उदासीन असून तो N या संज्ञेने दर्शवतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी N संज्ञा वापरतात. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. परीक्षेला येतं बरं का हे अपवाद. एका न्यूट्रॉनच्या वस्तुमान सुमारे 1 U इतके आहे, म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन पाहू. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अवगुणांक आहे, अणुअंक आहे. त्याचा निर्देश ई या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर 1 एकक ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानण्यात येते. पुन्हा महत्वाचं आहे, अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन इतकीच झेड असते. त्यामुळे विद्युत प्रवाहांचे संतुलन होऊन अणू विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन, केंद्रकामध्ये काय काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणु वस्तुमानांक होय. अणु वस्तुमानांक ए या संज्ञेने दर्शवतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचे वितरण पण थोडक्यात महत्वाचंच आहे. तर बोरच्या अणुप्रारूपणानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच. कवचांच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरली जाते. बघा, N बरोबर 1 2 3 4 या क्रमांकानुसार
कवचांना KLMN ही संज्ञा संबोधण्यात येते. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त मागच्या वेळेस प्रश्न आला होता 2n² या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. n चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सुद्धा वाढते. ठीक आहे, तर मागच्या वेळेस हा क्वेश्चन आला होता आपल्याला. K म्हणजे इलेक्ट्रॉन संख्या 2, L ची इलेक्ट्रॉन संख्या 8, M ची इलेक्ट्रॉन संख्या 18, N ची इलेक्ट्रॉन संख्या 32. हा मागच्या वेळेस आलेला आहे. हा, हे पण येतं परीक्षेला. समस्थानिके आयझोस्टोप्स. बघा, समस्थानिकेवरती प्रश्न असतो. मूलद्रव्यांचा अणुअंक व मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान परंतु अणु वस्तुमान मात्र विभिन्न असतात. भिन्न अणु असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा विभिन्न किंवा भिन्न अणुवस्तुमांक असलेल्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात. उदाहरणार्थ कार्बनची 3 समस्थानिके आहेत. ती म्हणजे 1C, C13, C14. तर C12, C13, C14 या पद्धतीने दर्शवतात. ठीक आहे, ते पण महत्वाचं आहे. हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिके आहेत. त्यांना हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी स्वतंत्र नावे आहेत. हे पण एकदा एक्झामला आलेलं होतं. युरेनियम लक्षात घ्या. 235 चा उपयोग केंद्रीय विखंडन वीज निर्मितीसाठी होतो. कॅन्सर सारखं कोबाल्ट 60, गायटॉर थायरॉइड, आयोडीन 131 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीत खालून गेलेल्या नळ्यांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. उदाहरणार्थ सोडियम 24, C14 म्हणजे कार्बन 14 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी होतो. ते आपण पाहिलेलं आहे त्याच्या अगोदर सुद्धा. ठीक आहे, द्रव्यांचे संघटन हे तुम्ही करा याच्यातून. बघा, पितळ याच्यामध्ये तांबे आणि काय असणार आहे, जस्त असणार आहे. तर ब्रॉन्झ मध्ये काय असणार आहे, तांबे व कठीण या मूलद्रव्यांचे अणू असतात. हे लक्षात ठेवा इथून. त्याच्यानंतर नायट्रोजनची माहिती दिलेली आहे. नायट्रोजन N2, नायट्रोजन डायऑक्साइड NO2 असते रेणू, मिश्रण N2 NO2 यांचे मिश्रण आहे. ऑक्सिजन O2 आहे. नायट्रिक ऑक्साइड NO आहे. N2 आणि O2 याचे मिश्रण आहे. ठीक आहे, हे पण थोडक्यात करा. खूपच माहिती आहे याच्यामध्ये, खूपच डिटेल दिलेलं आहे. म्हणजे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगत आहे. पाणी एक संयुग आहे. शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाने बनलेले असते. बघा, या घटक मूलद्रव्यांचे ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 असेच असते. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे, तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. दूध एक मिश्रण, पाणी एक काय आहे, पाणी काय आहे, संयुग आहे. परंतु दूध एक काय आहे, मिश्रण आहे. दूध हे पाणी, दूध शरीरात स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. व्यवस्थित करा जरा. अकार्बनी संयुगे हे पण महत्वाचं आहे. मिश्रणांचे प्रकार, द्रावण, हा हे महत्वाचं आहे. पुन्हा द्रावण म्हणजे काय, 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात.
द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थाला द्राव्य म्हणतात. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: द्रावण, द्रावक, द्राव्य. द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे विरघळणे. ठीक आहे. त्याच्यानंतर सस्पेन्शन, निलंबन पण महत्वाचं आहे. कलिल, कोलॉइड ते पण महत्वाचं आहे. रेणुसूत्र आणि संयोजा हे पण थोडंसं लक्षात ठेवा. घटक आहेत. तरी तिरकस गुणाकार पद्धतीनं संयुगाचे रेणुसूत्र लिहिणे हे सांगितलेलं आहे. कार्बन, ऑक्सिजन दिलेलं आहे. कार्बन, ऑक्सिजन त्या पद्धतीने इथं तिरकस करून त्याला काय केलेलं आहे, रेणुसूत्र त्याचं तयार केलेलं आहे. CO. त्याच्यानंतर महत्वाचं आहे धातू. तर बघा, धातू सोने, चांदी, लोखंड, तांबे, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते, कठीण असतात, तार किंवा पत्रे बनवता येतात, उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात. धातू त्यांचे संयोज्य इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात. त्याचे काही वैशिष्ट्य दिले: फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्याच्यामध्ये कठीणपणा असतो धातूला, उष्णतेचे वहन करतात ते, कंडक्शन असतं. बघा, सर्वसामान्य हार्ड असतात, परंतु सोडियम हा कसा आहे, मऊ आहे. पोटॅशियम मऊ आहे. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी धातूमधून होते. डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकताय. धातूची घनता जास्त असते. ठीक आहे. द्रवणांक, उत्तलनांक सोपच आहे ते, मेल्टिंग आणि बॉइलिंग. अधातूमध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी असते. ठिसूळ आहे, चकाकी नसते. अधातूंना चकाकी नसते, बरोबर. अधातूंचे भौतिक गुणधर्म, भौतिक अवस्था. सर्वसाधारण तापमानाला अधातू स्थायू द्रव्य वायू रूपात आढळतात. कार्बन, सल्फर, पोटॅश. द्रवरूप बोरियम, वायुरूप H2NO2. चकाकी नसते. बघा, लस्टर नसते. अपवाद हिरा, आयोडीनचे स्फटिक. ठिसूळपणा असतात, मऊ असतात काही, अपवाद हिरा. तन्यता आणि वर्धनीयता नसतात. उष्णता, विद्युतचे वहन दिलेलं आहे. दुर्वाहक असतात. अपवाद ग्रॅफाइट आहे, कार्बनचे अपरूप आहे, विजेचा उत्तम सुवाहक आहे. अपवाद लक्षात ठेवायचे, डेन्सिटी कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर कमी असते द्रवणांक, उत्तलनांक. सोने, चांदी, अल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सोन्याचा 1/10,000 मिलीमीटर जाडीचा पातळ पत्रे करता येतात. ठीक आहे. धातू सदृश्य मेटलॉइड्स हे पण महत्वाचं आहे. धातू सदृश्य मेटलॉइड्स जे धातू आणि अधातू दोन्हीचे गुणधर्म, जसं आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, अँटिमनी आहे, यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स असे म्हणतात. ठीक आहे. गुणधर्म आहेत काही, अभिक्रिया आहेत, त्याच्यावरती पण एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर राजधातू, नोबल गॅसेस लक्षात ठेवा. नोबल गॅसेस कोणकोणते आहेत? सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत. ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता त्यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांची क्षारण व ऑक्सिडीकरण क्रिया, क्षरण ऑक्सिडीकरण कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूचे उपयोग बघा, सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार. चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर चांदीची पदके तयार केली जातात. उत्प्रेरक महत्वाचं आहे. प्लॅटिनम
रॅडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट म्हणून सुद्धा होतो. याच्यावर प्रश्न येत असतो. त्याच्यानंतर आपल्याला माहित असावं कॅरेट आणि टक्केवारी. 24 म्हणजे 100% आहे. टक्केवारी 22, 91%, 18, 75, 14, 58, 12% अर्थातच 50% आहे. 12 कॅरेट सोनं म्हणजे 50%, जसं 100% आहे. 10, 41.66%. पण थोडक्यात लक्षात असू द्या. क्षरण, संमिश्रे, प्रदूषण, प्रदूषके, ज्वालामुखीचा उद्रेक, हवा प्रदूषणाची कारणे हे जनरल आहे. माहिती आहे, तुम्ही केलं तरी ते होऊ शकते. ठीक आहे, या बाजूला काय आहे? हवा प्रदूषके हे करावं लागेल आपल्याला व्यवस्थित. हवा प्रदूषके, स्रोत व त्याचा परिणाम. नंबर 1 सल्फर डायऑक्साईड, SO. कारखाने ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल इंधनाचा वापर होतो. डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कम निर्मिती, खोकला, दम लागणे. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहे तो, CO. वाहन आणि कारखान्याचा धूर, वाहनातून आणि कारखान्याच्या धुरातून कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड आहे बरं का, कार्बन मो आहे. तर रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये त्याची घट होते, त्याच्यामुळे खोकला लागतो. नायट्रोजनची ऑक्साईड, वाहनांचा धूर, फुफ्फुसे. नायट्रोजनची ऑक्साईड फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह होतो. त्याच्यानंतर धूळ आहेच. त्याच्यानंतर मिथेन, याचा अभ्यास व्यवस्थित करा. प्रदूषके मिथेन, CH4. कारखान्यातून होणारी वायू गळती, विषबाधा परिणाम, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसन संस्थेचे विकार. CH4 व्यवस्थित करा. अतिशय महत्वाची घटना 2 डिसेंबर 1984 रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. तेथे अपघातून घडलेल्या वायू गळतीमुळे 8,000 लोक प्राणाला मुकले होते. ठीक आहे, भोपाळ दुर्घटना म्हणून ती प्रसिद्ध आहे, त्याचं करा. महत्वाचा आहे ओझोनचा थर. तर सितांबराच्या थराच्या खालच्या भागात ओझोन थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून ओझोन वायू थर पृथ्वीवर सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. परंतु आता या ओझोन थराला खालील कारणामुळे धोका निर्माण झाला. कुठली कारणं आहेत? हरितगृह परिणाम म्हणजे जागतिक तापमान वृद्धी झालेली आहे. CO2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणातील CO2 चे प्रमाण वाढलेले आहे. आम्ल रेन, ठीक आहे, याच्यावर पण येतो. आम्ल रेन मध्ये मागच्या वेळेस प्रश्न आलेला होता. सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणात सोडली जातात. सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस बर्फ पडतो त्यालाच आपण आम्ल वर्षा असं म्हणत असतो. ठीक आहे, पुढं परिणाम आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स, ते पण महत्वाचं आहे, स्पेशली दिल्लीच्या बाबतीत. हवामान प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय. पेशी भित्तिका, हे पण प्रकरण व्यवस्थित करा. पेशी आणि पेशी अंगके. पेशी भित्तिका, पेशींचे भाग दिलेले आहेत. सेल वॉल. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रद्रव्य पटल, पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असते. बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. हे पण महत्वाचं आहे. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. एक विसरण, O2 आणि CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे, त्याला विसरण म्हणतात. परासरण, ऑस्मोसिस, जास्त पाणी असलेल्या
भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. ठीक आहे, त्याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सायटोप्लाझ्म, पेशीद्रव्य, केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. पेशी अंगके महत्वाचा आहे, केंद्रक महत्वाचा आहे. केंद्रक थोडस महत्वाचं आहे इथं. न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनी पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे असतात. केंद्रकाच्या आतबाहेर होणारी पदार्थाचे वहन या छिद्रातून होत असते. तर पेशींच्या सर्व चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे हे त्याचं महत्वाचं काम असतं. त्याचबरोबर अनुवांशिक गुणांचे संक्रमण, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, ठीक आहे, ते पण डिटेलमध्ये आहे, मला हे पाठवलेलं आहे. गॉल्जी कॉम्प्लेक्स हे पण आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे, कार्य, तंतु कणिका, मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये ऊर्जेची गरज असते प्रत्येक पेशीला. आपल्याला माहिती आहे पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते. ऊर्जा केंद्र त्याला म्हणतात, हे फक्त लक्षात ठेवा. ऊर्जेची गरज पूर्ण करतो तंतुकणिका, हे लक्षात ठेवा, हे चित्र महत्वाचं आहे. एटीपी, रिक्तिका, त्याचं डिटेलमध्ये दिलेलंच आहे. लवके बघा, इथं वनस्पतीच्या भागाचा रंग आणि रंगद्रव्य हे दिलेलं आहे. हिरवा पाने, हरितद्रव्य, क्लोरोफिल, लाल गाजर, कॅरोटीन, पिवळा झॅन्थोफिल, जांभळा निळा अँथोसायनिन आणि गडद गुलाबी उदाहरणार्थ बीट, बेटालिन्स. लायकोपीन एक लक्षात ठेवा, हरित लवके रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपीन तयार झालेला रंग येतो, लाल रंग येतो, ते लक्षात ठेवा. क्लोरोप्लास्ट, हे पण आपण केलेलं आहे. दृश्य केंद्रिकी, आधी केंद्रिकी, ठीक आहे. याच्यावर फोकस करा. मानवी शरीर व इंद्रिय संस्था, बहिश्वसन आणि बाह्य श्वसन किंवा श्वास घेणे, नाकावाटे हवा आत घेतली जाते. तर उच्छ्वास, श्वास सोडणे म्हणतात त्याला. रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती हवा बाहेर टाकली जाते. अंतरश्वसन नाही बहिश्वसन, हे दोन दिलेलं आहे. ठीक आहे, इकडं महत्वाचं हृदयाची कार्य. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांमागे दोन्ही फुफ्फुसांमध्ये आणि थोडेसे डाव्या बाजूला कललेले असते. हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. वजन सर्वसाधारणपणे 360 ग्रॅम असते. हृदयाच्या आवरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यापासून हृदयाचे संरक्षण होते. ठीक आहे, 4 कप्पे. तर हृदयाचे जे स्नायू आहेत ते अनैच्छिक असतात. त्याचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. यालाच आपण हृदयाचे स्पंदन म्हणतो, ठोके म्हणतो. हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे उजवे असे दोन भाग पडतात. या भागांचे परत 2-2 कप्पे पडतात, म्हणजे टोटल 4 कप्पे असते. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय म्हणतात. रक्तवाहिन्यांवरती प्रश्न असतो. एक रोहिणी किंवा धमन्या, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात.
आणि नीला किंवा शिरा शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. केशवाहिन्या कॅपिलर्स असतात. हृदयाचे ठोके पडत असताना दोन प्रकारचे आवाज येतात. यातील एक आवाजाचे वर्णन लब्ज तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब असे करतात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीमीटर रक्त पुढे ढकलले जाते. बघा, रक्तामध्ये सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात. त्याच्यानंतर रक्त कणिका, रक्तपेशी महत्वाचा याच्यावर प्रश्न असतो. ब्लड कॉर्पस सेल आरबीसी आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी. हिमोग्लोबिनमुळे या घटकाला लाल रंग येतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलीटर मध्ये 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात. आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. श्वेत म्हणजेच पांढऱ्या डब्ल्यूबीसी आकाराने मोठ्या, केंद्रक युक्त, रंगहीन 5 ते 10,000 पांढऱ्या पेशी घनलिटर मध्ये असतात. पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. प्लॅटलेट्स या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. रक्ताच्या एका घनमीटर मध्ये सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. रक्तपट्टिका प्लॅटलेट्स. ठीक आहे, रक्ताची कार्ये आहेत. मानवी रक्तगट आहे, त्याच्यावर पण थोडस लक्ष द्या. तर रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या प्रथिनांवर आधारात रक्ताचे वेगवेगळे गट पडलेले आहेत. मानवी रक्ताचे ए बी आणि ओ असे 4 प्रमुख गट आहेत. RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह असे प्रत्येक गटाचे पुन्हा 2 मिळून 8 रक्तगट होतात. ठीक आहे. थॅलेसेमिया, थॅलेमिया, रक्तदाता आपल्याला माहिती आहे, हे थोडस माहिती असेल तुम्हाला. जी व्यक्ती रक्त देते त्याला रक्तदाता, रक्तग्राही ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती रक्तग्राही. ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणून ओ रक्त गटाला सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात. तर AB रक्त गटाच्या सर्व योग्य ग्राही युनिव्हर्सल रिसिपेंट म्हणतात. रक्तदाब, ब्लड प्रेशर, साधारण रक्तदाब 90 ते 119 दाब आहे ते. डायस्टेलिक पुढे दिलेला आहे. पूर्व उच्च रक्तदाब 120 ते 139, उच्च रक्तदाब अवस्था 1 140 ते 159 आणि 160 आणि त्याच्यापेक्षा जास्त उच्च रक्तदाब अवस्था 2. पुढे पाहूया. बघा, ए बी आणि ओ या रक्तगटांचा शोध 1900 साली कार्ल लँडस्टायनर यांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना 1930 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. ए बी गटाचा शोध डेकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. रक्तशास्त्र त्यालाच हिमॅटॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. आम्ल महत्वाचा टॉपिक आहे. आम्लारे. आम्ल लिंबू, चिंच, विनेगर किंवा आवळा यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगामुळे प्राप्त होते. या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात.
दर्शक इंडिकेटर हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आम्ल आणि आम्लारी संदर्भातील ते त्यांचे जे रंग आहेत ते दर्शक पदार्थाचे मूळ रंग आणि आम्लातील आणि आम्लारीतील हे दोन्ही एकत्रच आहे. बघा लिटमस, मूळ रंग लिटमसचा निळा असतो, आम्लातील त्याचा रंग तांबडा होतो आणि आम्लारीतील त्याचा मूळ रंगच राहतो. लिटमस तांबडा मूळ रंग असेल तर मूळ रंग राहतो निळा होतो आम्ल आम्लारीतील. त्याच्यानंतर मिथिल ऑरेंज नारंगी मूळ रंग आहे त्याचा, आम्लातील गुलाबी, आम्लारीतील पिवळा पिवळा. फिनॉप्थेलिन रंगहीन आहे, अर्थात आम्लातील सुद्धा त्याचा जो रंग आहे तो रंगहीन असतो, परंतु आम्लारीमध्ये गुलाबी होतो. मिथिल रेड तांबडा असतो, मूळ रंगच राहतो, परंतु इकडं मात्र आम्लारीत पिवळा होतो. ठीक आहे. काही नैसर्गिक आम्ले हे लक्षात ठेवा. व्हिनेगार एखाद्या मार्काला येतं, ऍसिटिक आम्ल, संत्रे ऍस्कॉर्बिक आम्ल, चिंच टार्टारिक आम्ल, टोमॅटो ऑक्सिलिक आम्ल, दही लॅक्टिक आम्ल, लिंबू सायट्रिक आम्ल. आंबट चव असते, H+ आयन असतो त्याचा. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. आम्लारीचे नाव, सूत्र आणि उपयोग. सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा NaOH कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश OH आंघोळीचे साबण शॅम्पू. कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याचे निवळे CaOH2 चुना रंग सफेदी करता. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH आम्लविरोधक औषध आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड खडे तयार करण्यासाठी H4OH. रासायनिक बदल आणि रासायनिक बंध बॉन्ड आहेत, केमिकल बॉन्ड. ठीक आहे, तर रासायनिक बंध आयनिक बॉन्ड आहेत, विशिष्ट उष्मा हे लक्षात ठेवा. बघा तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन ही एकके वापरतात. केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगांनी वापरतात, तर इतर दोन्ही एकके दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतात. बघा आता फॅरेनहाइट, कॅल्शियम आणि केल्विन. पाण्याचा उत्कलन बिंदू आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. फॅरेनहाइट त्यावेळेस किती असतं 212, केल्विन 373. गोठण बिंदू 32, 0, 273. कक्ष तापमान रूम टेम्परेचर 72, 23, 296. पाऱ्याचा उत्कलन बिंदू 356.7 आणि पाऱ्याचा गोठण बिंदू 38 त्याचं सूत्र इथं दिलेलं आहे, त्या सूत्रानुसार सुद्धा तुम्ही ते कन्व्हर्जन करू शकता. असा मागच्या वेळेस एक प्रश्न आलेला होता. ठीक आहे, काय आहे विशिष्ट उष्मा ते पण करा. लोखंड, पारा, प्रसरण, बघा हवा, पाणी किंवा स्थायूसारख्या एखाद्या माध्यमातून लहरींच्या रूपाने प्रवास करून ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर गेलेले 2 अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांची बोलणी ऐकू येत नाही. चंद्रावर हवा नाही. ठीक आहे, पण महत्वाचं आहे. फ्रिक्वेन्सी, प्रकाशाचे परावर्तन या टॉपिक वरती प्रश्न असतो आपल्याला. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन दोन्ही करा. काय आहे
प्लॅस्टिकचे प्रकार ते पण करा. मागच्या वेळेस आला होता वाटतं याच्यासुद्धा प्रश्न. पॉलिस्टर, पॉलिथिन सगळं करा. थर्मोकॉल, काच निर्मिती, शिशीयुक्त काच, बरंच दिलेलं आहे. काचेचे प्रकार आहेत, त्यात असणारा कलर आहे, सगळं डिटेल मध्ये आहे. परिसंस्था एक महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये बघा. महत्वाचा आणि शेवटचा टॉपिक आहे या पुस्तकातील परिसंस्था. एका बाजूला आहे अजैविक घटक, दुसऱ्या बाजूला आहे जैविक घटक. जैविक आणि अजैविक घटक याच्या वर्गीकरणावरती सुद्धा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये भौतिक घटक आहेत हावा, पाणी, बाष्प, भूरचना, सूर्यप्रकाश. रासायनिक घटक आहेत, याच्यामध्ये असेंद्रिय एक आहे, सेंद्रिय एक आहे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम. असेंद्रिय. जैविक घटकामध्ये स्वयंपोषी, उत्पादक, हिरव्या वनस्पती, भक्षक आणि विघटक किंवा उत्पादक, भक्षक आणि विघटक 3 प्रकार आहेत. त्यामध्ये भक्षक मध्ये प्राणी आहे, विघटक मध्ये माहितच आहे आपल्याला सूक्ष्मजीव असतात. प्राणीमध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक हे आहेत. ठीक आहे, आवाज येत आहे ना? हॅलो. तर बरेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम येथे हत्ती, गवा, रानडुकर, हरिण, रानम्हैस. भरतपूर येथे अभयारण्य पाण पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. रणथंबेरचं अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गुजरात मधील गीरचे जंगल म्हणजे दिमागदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव स्थान आहे. ठीक आहे, याच्यावर पण प्रश्न एखादा येण्याची शक्यता असते. ताऱ्यांची जीवन यात्रा. थोडक्यात ताऱ्यांची जीवन यात्रा काय. आपल्या आकाशगंगेत सुमारे 1011 तारे आहेत. आकाशगंगेचा आकार मध्यभागी फुगीर असलेल्या तबकणीसारखा असून तिचा व्यास सुमारे 1018 किलोमीटर आहे. सूर्यमाला तिच्या केंद्रकापासून 2.4 गुणिले 1017 किलोमीटर इतक्या अंतरावर स्थित आहे. ठीक आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन तर 26% भाग हेलियमने व्यापलेला आहे. उरलेले 2% वस्तुमान हेलियम पेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूच्या स्वरूपात आढळते. सूर्याचे गुणधर्म दिलेले आहेत, तापमान दिलेले आहे. सूर्याचं पृष्ठभागावरील तापमान 5800 केल्विन आहे. त्रिज्या दिली, वस्तुमान दिलेलं आहे. मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असल्याने एक प्रकाश वर्ष हे अंतर 9.5 गुणिले 1012 किलोमीटर इतके असते. त्याच्यानंतर ठीक आहे, प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो, तर सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे लागतात. ठीक आहे. ठीक आहे, तर पुढं नाही आहे, हेच महत्वाचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा 8वीचा जो विज्ञान आहे तो आपल्याला अभ्यासासाठी आहे. बरेचसे पॉइंट त्यातले सोपे आहेत, थोडे कठीण आहेत, त्याच्यावरती जास्त फोकस करा. बऱ्याच वेळेला काय होतं यातल्या जसं आता 8वी 9वी 10वी या टेक्स्ट बुक मध्ये बरीचशी माहिती आहे आणि त्याच्या नोट्स आपण तुम्हाला दिलेल्या आहेत, परंतु ते पीडीएफ खूप मोठी असल्या कारणानं बऱ्याच पॉइंटला आपण जास्त एक्सप्लेन करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण
जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते फोकस केलेले आहेत। इतरही जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला महत्वाचे वाटतात ते पण तुम्ही काय करा, पुन्हा रिव्हिजन करा, पुन्हा पहा, तर त्यातून तुमचा अभ्यास होईल। ठीक आहे। तर 8वीचा विज्ञान हा जो घटक आहे तो आपला आता झालेला आहे। आता आपल्याला 9वी आणि 10वी हे घ्यायचं आहे विज्ञानाचं। ते असंच आपण एखाद्या दुसऱ्या दिवशी घेऊया। त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत व्हिडिओ ते पण मी तुम्हाला सेंड करून देतो, त्यातून तुम्ही पहा। ठीक आहे। याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? बराच वेळ झालेला आहे। हॅलो, ठीक आहे। हा, एंड करू का? क्लास एंड करू का? हॅलो, हो सर। ओके, धन्यवाद।